दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील समीकरणं एका रात्रीत बदलल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। नव्या समीकरणांमुळे सुभाष देशमुख यांचं पारडं जड झालं आहे। नेमकं काय घडलं आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात। त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या राजनीती चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील। दक्षिणमध्ये महाविकास आघाडीकडून दिलीप माने यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली, पण त्यांना अखेरच्या क्षणापर्यंत AB फॉर्म देण्यात आला नाही। त्यामुळे माने यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला। त्यानंतर अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी माने यांनी माघार घेतली, तर दुसरीकडे अपक्ष म्हणून धर्मराज काडादी मैदानात राहिले। दिलीप माने यांनी काडादी यांना पाठिंबा जाहीर केला, पण आता माने यांच्या एका मोठ्या गटाची साथ सुभाष देशमुखांना लाभल्याचं समोर आलं आहे। दिलीप माने गटाचे नागेश ताकमोगे, नितीन भोपळे, दादाराव ताकमोगे, आनंदराव देठे, सचिन चौधरी, विलास लोकरे, श्याम कदम, लक्ष्मण जाधव, जितेंद्र जाधव यांच्या उपस्थितीत माने गटाच्या कार्यकर्त्यांची बैठक झाल्याची माहिती समोर येत आहे। या बैठकीला भाजप नेते मनीष देशमुख, रोहन देशमुख यांनी देखील हजेरी लावली। तेव्हा माने यांच्या गटानं सुभाष देशमुखांना आपला जाहीर पाठिंबा दर्शवल्याची माहिती समोर येत आहे। यामुळे आता माने गटाची साथ लाभल्यानं सुभाष देशमुखांचं पारडं जड झाल्याचं चित्र आहे। दुसरीकडे अमर पाटील, धर्मराज काडादी यांची डोकेदुखी वाढली आहे।